अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पूर्वसंध्येला ठाणे शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रामरथाची भव्य मिरवणूक काढून मोठ्या जल्लोषात हा स्वप्नपूर्तीचा क्षण साजरा करण्यात आला। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलेलं स्वप्न साकारत असल्याचा आनंद होत आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले। बाळासाहेबांप्रमाणे करोडो रामभक्तांचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी प्रत्यक्षात आणून दाखवलं असल्याचा आनंद आणि समाधान वाटत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। करोडो रामभक्तांचं स्वप्न आमच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं स्वप्न होतं की अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं। हे राम मंदिर हे सगळ्यांना स्वप्न वाटत होतं, परंतु ते प्रत्यक्षात निर्माण करण्याचं काम, बांधण्याचं काम आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी केलं। त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। मनापासून करोडो रामभक्तांच्या वतीने, महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीने त्यांचे धन्यवाद, त्यांना आभार, त्यांचे आभार मानतो। कोपिनेश्वर मंदिरात दर्शन घेऊन या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली, तर विठ्ठल मंदिर आणि इतर मंदिरात दर्शन घेत घेत ही मिरवणूक रामभक्तांच्या साथीनं मासुंदा तलावापर्यंत आली। यावेळी ठाण्याचे भूषण असलेल्या मासुंदा तलावाला आकर्षक रोषणाई करण्यात आली होती। तसेच यावेळी लेझर शोद्वारे रामायणाची कथा दाखवण्यात आली। तसंच शरयू आरतीची अनुभूती देणारी श्रीरामाची आरती करण्यात आली। तसंच आकर्षक अशी आतिषबाजी करून जल्लोष करण्यात आला। अंगविभूषण